काय झालं तर? नाही मग चाललो चंद्रातून तर लय बाया दिसल्या मला आपल्या घराच्या बाहेर उभ्या. कायच एवढा हे जमला होता? कायच्या गोष्टी चालू होत्या बाप्पा? काय विचारतो बिचारे तू? आज तर बायनं आणली होती माझ्यावर लाता खाची पाई. काऊन काय झालं बाप्पा? अव या आईनं म्हटलं शकुंतलीनं काय केलं बिचारे, साऱ्या मोल्ल्यात पेरलं म्हटलं का पुष्पीले सुनाली करून. माय काय काही पण नाही तर काय मायाच नाव झालं तर समोर का मी सांगितलं म्हणून सारायले. ते आलती पुष्पी मा सांग भांडाले. बरं झालं ती शकुंतली तिथंच बसली होती. तर मग तिच्या तिथं मी म्हटलं बापा म्हटलं असं काही. तर मग शकुंतलीने कबूल केलं. हा म्हणे मॅच सांगितलं म्हणे, इंनी सांगितलं म्हणे सोनाली म्हणून. पण मला असं वाटलं म्हणे मी गंमत केली म्हणे सोनाली करून. आणि चांगलं भांडण झालं दोघीचं मारा ठोकीपर्यंत. बाई अजिबात बाय आहे बाप्पा, मराठीपर्यंत भांडणं करते. ह्या शकुंतलीनं चकाच्या 2 केल्या आणि सारी इकडे गोष्ट फैलली आणि भांडण झालं बिनकामी. आणि लय मराठी झाली का बाई? बाप्पा चांगली जखमी झिपट्या लांबल्या. एवढ्या बाया भांडला म्हणतो एकामेकीच्या झिपट्या ओढेपर्यंत. एवढे तर बेवढे बुडे माणसं नाही भांडत. नाही बाबू, बाया भांडायला लागल्या म्हणजे कोणाला वाटत नाही. मग त्या एकमेकीला मारा ठोकीपर्यंत येते. बाया तर बेवड्या माणसं निपटार आहे मग. बरं जंडीला मग आपल्या मुल्ल्यातल्या बाया तर मग आहेच ना, अशा तशा आहे काय? भांडायला लागल्या म्हणजे तर कोणाला आवडत नाही बाप्पा. म्युझिक जण येतं बरं विशेष करून बुडीला लागलं काय तिच्या घरच्यात. हाव तू होती नाही ना. आता तुला खबर घ्यायला जा लागन ना जाय. थांब ना हो तुम्ही, तुम्हाला काय घ्या लागते उलची खबर. येतो मी बाद जाऊन येतो. बाप्पा लहान लोक सुद्धा करायला बाप्पा माय. त्या पुष्पीनं लहान के सोडले बाप्पा माय झिपटाला मुल्यावर. डोकं दुखू राहिलं तसं भनभन करू राहिलं डोकं. देवा हे शांती होती म्हणूनच, नाही तर चांगली अजून तिने चांगली कुठलीच असती मी चांगली. चल बाप्पा थोडं सांग तरी टाकतो. डोकं जसं भनभन करू राहिलं व. बरं वाटावं एखादी कुई मी घ्या लागन. कोणतं भांडण होती बाप्पा, तसं लय चांगलं टाल येतं. काही गरज नाही गॅसची कामं करायची. मी म्हणतो इथची गोष्ट तिथं लावू दे आणि तिथची गोष्ट इथं लावू दे. एकाचे 2 सांगू दे. आता झालं भांडण. आता आलं अंगावर भांडण चांगलं. आता जोडलं तिनं चांगलं धरून. आता करू राहिल्या डोकं दुखते करून. उषा काय व? काही नाही बाप्पा. क्या म्हटलं आता त्या सासूची भेट होईलशी. त्या सासूची भेट घ्यायला आली ना, जास्त लागलं गेलं काही विचारतो म्हटलं. जा ना विचार ना माईच्या बुडीले लागलं का म्हणून लय. आता करू राहील ना माय डोकं दुखते माय. त्याच्या बुडीली काय गरज पण बिचारे. चालली एकाचे दोन तिचे इथं लावत. मला माहीतच नव्हतं यायचं हे एवढं झालं तर मी काही घरी नव्हती. ते घराजवळ झालं बम जमकी भांडण झाली. बम धुलाई केली एकामेकीची येई ना दोघी नाही. तुकडीसा गेली ती. मी चांदुरात गेलती ना, थोडंसं काम होतं मला. तर चिंट्याच्या बाबांनी मी गेलती चांदूरले. आणि तिकडून आली तर मा घरापाशी मला बाया दिसल्या उभ्या. मी म्हटलं काय झालं बाप्पा. मग घरात जाऊन माझ्या सासूला विचारलं मी काय झालं म्हटलं. येईल बाया होत्या म्हटलं मी आली तर माझी सासू सांगे मग यायचं झालं म्हणे मार बापा झमके भांडण झालं म्हणे म्हणून. म्हटलं येतं म्हटलं मग शकुंतला काकूची खबर घेऊन कशी आहे तब्येत काय आहे तब्येत विचारून. आता पण तिथंच बसली होती माईची बुडी. आताच गेली घरात उठून अंग टाकतो म्हणे बापा डोकं दुखू राहिलं म्हणे. पण त्या पुष्पीच्या वाटीच काय झालं बघ. हे बाई चांगल्यासोबत चांगली, जर उलसकच्यासोबत काही झालं तर भली बेकार बाई आहे. मग ते पावली तर पावली नाही तर गद्यावणी लोयली असं काम आहे तिचं. बस ना उलशीक बस ना. नाही व माहिती बुडी वाट पाहिजे ना घरी. येतं म्हटलं बाद सांगून आली मी. बस ना. मला तर बिचारे पण हे एवढं काहीच माहित नव्हतं म्हटलं. हे सुनी मुनीचं काय झालं आणि काय नाही आत्ता माहिती बुडीने सांगितलं मला तर कानाचं कोणी नाही. आम्हालाच काय माहीत होतं तर त्या दिवशी आम्ही असंच बाहेर निघाशी उलसक बसाले आणि तेवढ्यात मी सासू आली तिकडून घेऊन गोष्ट. त्या सासूनं काहीतरी सांगितलं तर माईच्या सासूनं मग माझ्या सासूनं केले त्याचे एकाचे 2. पण खरंच आहे म्हणते का तिच्या पोराचं लफडं? हाव ना हाय ना बिचारे खरंच आहे. मग काय तिने एवढी अंगात आणली हो काही नाही. तुला माहित नाही का आता तिचं तले तसंही तिला उलसक गोष्टीचं लय मोठ्या अंगात आणायची सवय आहे. हा ते तर आहेच म्हणा तिला सवय. पण तू पाहिजे होती बाई भांडण पाहिले. भली मजा आली. तू सासू होती तरी तू गेली कोण सोडवाय मधात. अहो तुला सांगतो पहिले तर मला माहीतच नव्हतं. मग शेवट मला माहीत झालं. मार कल्ला ऐकायला मला सांगायला आली ते घरी संगी म्हणून मला माहीत झालं. आणि मग जातो म्हटलं तर बाप्पा लयच त्याचं हे पाहून मला मधातच नाही जा वाटलं. लईले सुटावं आपल्याला धरावती ना म्हणून मी काही गेली नाही मधात. जा लागत होता ती सासू नाही ते. बुडीली एखादा पाहिजेच होतं असं. लय मनामधात करते कोणाची याच्यात. नाही पण बिचारे तर जा लागत होतं. ती सासू शेवटी ते. अहो तुला सांगतो ह्या भांडणाची मेन ते गंगी बुडीच आहे. कायलेच तिथं चोनकेपणा करायला गेली काय मी त्या पुष्पीजवळ. तिला विचारायले मग केलं तिने अंगाचा खकाना. ते बुडीच्या पोटात पण कोणती गोष्ट नाही पचत. काहून आता कोण मका चालू राहिली. धरली वाटते कंबर.
बाप्पा मोठी कंबर दुखू राहिली. त्या बुढीने लात मारली का काय मारलं काय माहित बाप्पा कमरीवर. लय लय त्रास होऊ राहिला मला कमरीचा. केली का मोडतोड कंबर? काय माहित मुडली का काय तर पण लय दुखू राहिलं. एखादी बाई आणून दे जा बरं मले मेडिकलातली. मापाशी नाही पैसे कसे? तुझ्यापाशी असेल तर दे, आणून देतो. नाही तर पटेल मग जाणून. तुमच्यापाशी तर मरण तर पैसा नाही सापडन. तुला सांगितलं कोण होतं जास्तीची कामं करायला जा आली तिथं भांडणं करायला. मग काय बोल दू का लोकायले. मा पोराले सून आणली नसं आणलं काही काही बोलते ना लोक. मग त्याने म्हटलं आणली तिथं पुराणा सुरू घरात. काही नाही त्या बायाचे तोंड तसेच बंद करायला लागते. बोलू दिलं तर लय चरक चरक करते मग त्या. आणि कुठे गेली ते पोट्टा? आणि बरं इकडे त्याला काय व्हायचं लावून ठेवलं ते ना. कुठची पोरगी होईन कुठची काय व्हायचं. त्याला काही म्हणा का तुम्ही. त्याची पोरगी त्याची मैत्रीण होय. तू ही मॅटर दिसतो मले मैत्रीण होय का ते त्याची फक्त. असू दे ना जाऊ द्या बरं. तुम्ही नको मागा लागू त्याच्या. जाऊचे माय बी त्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही आहे. चाललो मी बाहेर मागतो त्याला गोळी आणून. जा नाही तर कधी कदर येते तुम्हाला कधी कदर नाही येत ना. आपण करावं त्याची कदर. स्वतः दारू पिऊन लोयती तर तिथं ताणाव त्याला धादडा उचलून. पण आज आपलं उलसक दुखू राहिला गोळी द्या म्हटलं आणून तर गोळी नाही देत आणून. अंगच टाकतो बाप्पा उलिसक मी. होईन तर होईन सारखी कंबर. गोळी आणून तेव्हा आनंद मग पोरग. अरे देवा रामा पांडुरंगा लय दुखू राहिला बाप्पा. कोणत्या बाया होय त्याच्या माय बिन देतं भानगड्या आव्हानाच्या. नसल्यास कामाच्या भांडणं करते ना आपल्या डोक्याला ताप लावते. जा कोण घेतो तू ते. चाललो मी बाहेर. ह्या माणसासमोर त्या पट्ट्याला म्हणता नाही येत. त्याची कड घ्या लागते आपल्याला. नाही ह्या पट्ट्याचे नव्हे ते खरं भांडण झालं. आता आलं पाहिजे घरी मग सांगतो त्याला कसं असते तर. मला तोटल बाप्पा तशी मी कंबर मोडलीच आता. कसेच कामं करावं घरातले काय करावं काही समजून नाही राहिलं आता. बरं तर मग मंडळी आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि हा पहा आमच्या फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा. भेटू मग आता पुढच्या भागात.